धनंजय मुंडे यांची बहीण उर्मिला केंद्रे या विजयी झालेल्या आहेत। गंगाखेडमध्ये धनंजय मुंडे यांची बहीण उर्मिला केंद्रे या विजयी। पुन्हा एकदा वळूयात चर्चेकडे अंकिता। निश्चित प्रकाशजी, ज्या पद्धतीने आपण पाहतोय की धनंजय मुंडे यांची बहीण आता या ठिकाणी विजयी झालेली आहे, कुठेतरी महायुतीच्या या सर्वच नेत्यांसाठी आपापल्या ठिकाणी जी प्रतिष्ठा पणाला लागलेली होती त्याचं हे यश म्हणावं लागेल का? अगदी थोडक्यात मी परत एकदा सांगतो की ही निवडणूक जी आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे, तिथले राजकीय समीकरण स्थानिक लेवलचे वेगळे असतात। तरीही ज्या ठिकाणी प्रत्येक पक्षाने ठरवलं होतं की ह्या जिथं शक्य होईल तिथे युती आणि जिथं शक्य होईल नाही तिथे स्वतंत्र लढवण्यात येत। ज्या ठिकाणी युती झाली त्या ठिकाणी उमेदवार निवडून येत आहेत, ज्या ठिकाणी स्वतंत्र लढले त्या पक्षांनी आपली आपली ताकद दाखवलेली आहे। भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून या ठिकाणी नगराध्यक्षपद असतील, नगरपरिषदेची या ठिकाणी आपलं सत्ता स्थापित केलेली आहे। त्यामुळं की ह्या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेने पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला, तसेच आमच्यासोबत जो विधानसभेचा निकाल होता, भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष होता, त्यानंतर शिंदे साहेबांचा पक्ष होता, त्यानंतर अजितांचा पक्ष होता, तोच सिक्वेन्स याही निवडणुकीमध्ये कायम आहे। त्यामुळं जनतेने भारतीय जनता पार्टीला मोठा पक्ष तर बाकीचे महायुती म्हणून इतर दोन पक्ष जे आहेत त्यांनाही आमच्यासोबत ठेवलेलं आहे। मोठी अपडेट समोर येते प्रणिता। भगूरमधून महत्त्वाची अपडेट आहे आणि त्यासोबतच पिंपळगाव बसवंतमधूनही माहिती येते भाजपचे डॉक्टर मनोज बर्डे विजयी झालेले आहे। तर सिन्नरमध्ये अजित पवारांचे विठ्ठल उगले हे आघाडीवर आहे। उत्तर महाराष्ट्रातील ही आकडेवारी आहे। ओझर भाजपच्या अनिता घेगडमल या आघाडीवर आहेत। नाशिक जिल्ह्यातील आकडेवारी आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये भाजपचे कैलास घुले हे आघाडीवर आहे। इगतपुरीत शिवसेनेच्या शालिनी खताळे या विजयी झालेल्या आहेत। येवल्यात अजित पवारांचे राजेंद्र लोणारी विजयी झालेले आहेत। महायुतीतली तिन्ही पक्षांची या ठिकाणी लढत होती। मनमाडमध्ये शिवसेनेचे बबलू पाटील आघाडीवर आहेत। नांदगावमध्ये शिवसेनेचे सागर हिरे विजयी झालेले आहे। शिवसेनेची आघाडी या ठिकाणी पाहायला मिळते। तर सटाण्यात शिवसेनेच्या हर्षदा पाटील विजयी झालेले आहे। शिवसेनेनं नाशिक जिल्ह्यात मुसंडी घेतल्याचं पाहायला मिळतं। तिकडे चांदवडमध्ये भाजपचे वैभव बागुल हे आघाडीवर आहेत। भगूरमध्ये दादांच्या राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे या विजयी झालेल्या आहे। भाजपकडे 6000हून अधिक नगरसेवक, अत्यंत समाधानकारक बातमी भाजपसाठी। तर महायुतीच्या नगरसेवकांचा आकडा हा 9000च्या जवळपास गेलेला आहे। महायुतीसाठी ही चांगली बातमी। तर मवियाकडे कसे बसे 500 नगरसेवकच आतापर्यंत आलेले आहेत। पुन्हा जाऊयात चर्चेकडे अंकिता। निश्चित प्रणिताच्या पद्धतीने खरं तर आपण पाहिलं की महायुती आता विजयाच्या दिशेने वाटचाल करू लागली। अतिशय मोठा आकडा महायुतीच्या या नगरसेवकांनी गाठल्याचं पाहायला मिळतंय। आणि त्याचबरोबर नाशिकच्या विविध प्रभागात जर आपण पाहिलं तर